प्रभाग क्रमांक 31 पिंपळेगुरव नवी सांगवी हा केवळ नकाशावरचा भाग नाही. हा लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या विचारांनी घडलेला आणि आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या ठाम मार्गदर्शनाखाली उभा राहिलेला प्रभाग आहे. इथे विकास म्हणजे घोषणा नाहीत. इथे विकास म्हणजे जबाबदारी. राजकारण म्हणजे काम हा विचार लक्ष्मणभाऊंनी दिला आणि तोच विचार इथे प्रत्येक रस्त्यात आणि प्रत्येक घरात उतरलेला दिसतो. या विचाराला दिशा मिळाली आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या नेतृत्वातून. सातत्य, नियोजन आणि लोकांशी असलेली थेट नाळ यामुळं नवी सांगवी आणि पिंपळेगुरव विकासाचा चेहरा बनलाय. या विकासात हातभार लावला तो नवनाथ दत्तू जगताप यांनी आपल्या कामातून. शिक्षण मंडळ सदस्य आणि शिक्षण समिती सभापती असताना त्यांनी गुणवत्ता आणि नियोजनावर भर दिला. नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी काम करताना रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा, स्वच्छता, उद्यानं आणि मूलभूत सुविधा यासाठी काम केलं. 2017 साली अपक्ष म्हणून जनतेने दिलेला कौल हा निवडणुकीचा निकाल नव्हता. तो कामावर टाकलेला विश्वास होता. ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप यांनी तरुणाईचा विचार आणि खेळाच्या माध्यमातून भविष्यातली पिढी घडवण्याचं काम पुढे नेलं. 2009 साली सुरू झालेली लक्ष्मणभाऊ जगताप कला व क्रीडा अकॅडमी ही केवळ संस्था नाही, तर शिस्त, आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण करणारी चळवळ ठरली. एवढं मोठं काम त्यांनी केलं. मल्लखांब, हॉकीसारख्या खेळातून इथली मुलं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकली. हा विकास बोलका नव्हता, तो मैदानात दिसणारा होता. स्वर्गीय शोभाताई आदियाल यांनी नगरसेविका म्हणून महिला आणि दुर्बल घटकांसाठी संवेदनशील काम केलं. सेवेची ही परंपरा महिलांच्या नेतृत्वातूनही तितक्याच ठामपणे पुढे नेली. तोच सेवाभाव पुढे नेत आज उभ्या आहेत दुर्गाकौर मानसिंग आदियाल. शासन आपल्या दारी उपक्रम, आधार पॅन कार्ड शिबिरं, नवीन मतदार नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड आणि कोविड काळातील अन्नधान्य आणि औषध वाटप ही कामं थेट घराघरात पोचली. महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देण्याचं काम पल्लवी महेश जगताप करत आहेत. आरोग्य शिबिरं, रक्तदान, स्वच्छता अभियान, महिला बचत गट, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी यातून हजारो महिलांच्या आयुष्यात स्वाभिमान निर्माण झाला. आज नवी सांगवी पिंपळेगुरव विकासाचं उत्तम उदाहरण आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी मदत, वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धन, महिला वारकऱ्यांचा गौरव, गुरुपौर्णिमा आणि साई मंदिर वर्धापन दिन, शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक उत्सव इथं भव्य स्वरूपात साजरे होतात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महात्मा ज्योतिबा फुले उड्डाणपूल आणि ढोरे पाटील सबवे, ज्येष्ठ नागरिकांसाठी संघ, प्रत्येक चौकात CCTV, अतिरिक्त 5 लाख लिटरची पाण्याची टाकी, इंद्रप्रस्थ चौकातील महादेव शिल्प, साई चौकातील बेटी बचाव शिल्प, संपूर्ण प्रभागातील रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण आणि स्वच्छ मुबलक पाणी पुरवठा अशी कितीतरी कामं या ठिकाणी झाली आहेत. आज हा प्रभाग उभा आहे ठाम विचारांवर, भक्कम मार्गदर्शनावर आणि प्रामाणिक कामावर. खूप काही केलंय आणि त्याच उमेदीनं अजून खूप काही करायचंय. त्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि RPI आठवले गट मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून दुर्गाकौर मानसिंग आदियाल, नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून जगताप ज्ञानेश्वर बट्टूराव, सर्वसाधारण महिला गटातून जगताप पल्लवी महेश आणि सर्वसाधारण गटातून जगताप नवनाथ दत्तू यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा.